त्यानंतर बातमी आहे राजकीय वर्तुळातून महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या कामांपेक्षा युतीतील नाराजीचं जास्त चर्चेत आहे आणि या नाराजी नाट्याच्या केंद्रस्थानी आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। शिंदेंच्या सेनेचं आणि अजितदादांचं महाविकास आघाडी सरकार काळापासूनच बिनसत आलंय। याच नाराजीचा पुढचा अंक आता युती सरकारमध्ये सुद्धा कंटिन्यू झालाय। पालकमंत्री पद असो किंवा निधी वाटप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वादाची ठणगी कशी पडली आहे ते जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। शिवसेना राष्ट्रवादीत संघर्षाची ठिणगी, नाराजीचं कारण गैरहजेरीचं धोरण। आता तुम्हाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका, नाही आलं तरी चालेल पण तो प्रतिनिधी पाठवू नका। महायुतीतल्या कुरबुरी कायम, राज्यात विक्रमी जागा जिंकत सत्ता सोपान गाठणाऱ्या महायुती सरकारला 5 महिने होत आहेत। मात्र देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये शीतयुद्ध रंगल्याचं चित्र आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आयोजित केलेल्या गौरवशाली महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत माजी मुख्यमंत्र्यांच्या गौरव समारंभाकडे एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवली। याबाबत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती। एकनाथरावजींना मी भेटल्यावर सांगणार आहे, एकनाथरावजी आता तुम्हाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका, नाही आलं तरी चालेल पण तो प्रतिनिधी पाठवू नका। मी प्रतापवर नाराजी व्यक्त नाही करत। एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमातल्या गैरहजेरीला अजित पवारांनी गैरहजेरीनंच उत्तर दिलंय। पर्यटन विभागानं आयोजित केलेल्या महाबळेश्वर महोत्सवाकडे अजित पवारांनी पाठ फिरवत उट्ट काढलं। माननीय सीएम साहेबांनी, दोन्ही डीसीएम साहेबांनी पर्यटन विभागाला चालना देण्यासाठी काम करण्यासाठी मोकळीक दिलेली आहे। त्यामुळं थोडी आज अजितदादा हवे होते, म्हणजे थोडंसं वित्तीय भार जर त्याने आम्हाला अधिक हलका करून दिला असता वित्त विभागाकडनं, तर मग दरवर्षी एकाच्या ऐवजी 2 विभागात आपल्याला फेस्टिवल करता आले असते। राज्याच्या राजकारणात महायुतीतल्या शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीत सुप्त संघर्ष आत्ताचा नाही तर थेट मबियाच्या काळातला आहे। अजितदादा निधी देत नाहीत असं कारण शिवसेनेतल्या बंडावेळी शिवसेना आमदारांनी दिलं। रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वादंग पेटलं। अर्थसंकल्पात शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांना अजित पवारांच्या अर्थ खात्यानं कमी निधी दिल्याची शिवसेनेची तक्रार आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय झालेला नसताना आदित्य तटकरेने ध्वजवंदन केल्यानं गोगावले नाराज आहे। निधी कपातीवरून संजय शिरसाट यांनी दादांवर निशाणा साधला तर राष्ट्रवादीनं आयोजित केलेल्या सत्कार समारंभाला एकनाथ शिंदेंनी दांडी मारली, तर शंभूराज देसाईंच्या पर्यटन महोत्सवाकडे दादांनी पाठ फिरवली। आम्ही महायुतीचं कोणतंही टेन्शन वाढवत नाहीत। महायुती मजबूत आहे। एखाद्या कार्यक्रमाला एखाद्या उपमुख्यमंत्री न जाणं अनेक वेळेला असं झालेलं आहे। शिंदे साहेबांचे डेट मी घेतलेले आहेत, कार्यक्रमाला ते आले नाही, कॅन्सल करावा लागला। असं नसतं। जर त्यांनी पूर्वी काही कार्यक्रम दिले असेल आणि त्या कार्यक्रमाला त्यांना जायचं असेल तर ते एखाद्या कार्यक्रमाला अब्सेंट राहिले तर याचा अर्थ महायुतीमध्ये तणाव आहे असं नाही। एका वेळी सगळ्याच कार्यक्रमाला सर्वांनाच उपस्थित राहता येत अशातला का भाग नाही, म्हणून त्याच्यातला काय वेगळा अर्थ काढावा असं मला स्वतःला का वाटत नाही। शिंदेंच्या बंडानंतर राज्यात शिवसेना आणि भाजपचं सरकार असताना 2023 साली अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महायुतीत एंट्री झाली। त्यामुळे शिवसेनेचं महत्त्व काहीसं कमी झालं। त्यात 2024 मधील विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 41 जागा जिंकत शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर घटवली। राज्य सरकारच्या शपथविधीवेळी शिंदेंची नाराजी असताना अजित पवारांची टोलेबाजी सगळं काही सांगून जाणारी होती। शाम तक उनका समझ में आएगा, मैं तो लेने वाला हूँ, मैं रुकने वाला हूँ। महायुती सरकारमधील अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमधल्या या नाराजीवर विरोधकांनी मात्र निशाणा साधलाय। स्वतःला माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वतःला स्वीकारलेलं नाही आणि ते ताजे माजी मुख्यमंत्री। आमचे तर जुने आहेत सगळे, आमचे माजी जुने आहेत, इतर ताजे माजी मुख्यमंत्री आहेत। ताज्या माजी मुख्यमंत्र्यांनी जायला हरकत नव्हती।
ते गेले नाहीत याचा अर्थ ते देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत आणि स्वतःला माजी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत. म्हणजे ते भावी मुख्यमंत्री आहेत. आता देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे फडणवीस सरकारमधील दोन महत्वाचे घटक आहेत. आता या दोन नेत्यांमध्ये शीतयुद्ध पेटलंय. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातल्या कुरबुरी थांबवण्याचं मोठं आव्हान देवेंद्र फडणवीसांच्या समोर आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.